वसा जनसेवेचा। गरीब, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आला आहे। शासकीय सेवेत असतानाही योजनेचा लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांवर आता कारवाईची गाज कोसळण्याची चिन्हे आहेत। शासनाकडून महिला व बाल कल्याण विभागाला विविध विभागात कार्यरत असलेल्या 196 शासकीय कर्मचाऱ्यांची संशयास्पद यादी प्राप्त झाली होती। या यादीच्या आधारे सखोल चौकशी करण्यात आली। चौकशीत 190 कर्मचारी अर्धवेळ सेवेत असून त्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असल्याने ते पात्र ठरले। मात्र उर्वरित 6 पूर्णवेळ शासकीय कर्मचाऱ्यांनी थेट शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले। या 6 कर्मचाऱ्यांनी नियम झुगारून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे। संबंधित कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 16,500 रुपये याप्रमाणे एकूण 99,000 रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे। इतक्यावरच न थांबता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। लवकरच या प्रकरणात निलंबन, वेतनवाढ रोखणे किंवा इतर कठोर शिक्षेची शक्यता वर्तवली जात आहे। गरजू महिलांसाठी असलेल्या योजनेचा गैरवापर करणाऱ्यांना शासनाने दिलेला हा इशारा असून सरकारी योजनांमध्ये फसवणूक केल्यास कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही हे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ बेकायदेशीरपणे घेणे या कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले असून पुढील दिवसात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत शासनाकडून 196 जे लाभार्थी शासकीय कर्मचारी अशी यादी आम्हाला प्राप्त झाली होती। परंतु पडताळणीअंती असे लक्षात आले की त्यापैकी 190 हे लाभार्थी पार्ट टाइम असिस्टंट म्हणून काम करत असतात आणि त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे। त्यांना सेवार्थ आयडी असल्यामुळे शासनाकडून ते शासकीय कर्मचारी आहे अशी यादी ती प्राप्त झाली। परंतु पडताळणीअंती ते पात्र आहेत। त्यामुळं बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये जिल्ह्यामध्ये एकूण फक्त 6 कर्मचारी असे आहेत की जे शासकीय कर्मचारी आहेत आणि त्यांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतलेला आहे। ते शासकीय कर्मचारी जे आहेत त्यांच्याकडनं वसुली करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईची प्रस्ताव या 8 दिवसामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेला आहे। त्याच्यावरती प्रशासकीय कार्यवाही होऊन त्यांच्यावर जी योग्य ती कारवाई शासन नियमानुसार करण्यात येणार आहे। सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।